जितेंद्र म्हात्रे आपण वरती यायचं आहे. आपलं पण स्वागत आहे. भावेश स्ट्रायकरला बॅटर आहेत. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. शेवटची मॅच आजच्या दिवसातील दुपारी अगदी या बॉलवर देखील संधी निर्माण झाली. तिकडे अगदी व्हाईट बॉल आहे. नजर हटी दुर्घटना घटी आहे आणि विकेट तिकडे चान्स होता पण हिट लागला नाहीये. कीपर कडून थोडे एफर्ट्स कमी पडले आहेत. शेवटची मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनल 12 संघातून हे 2 संघ इथपर्यंत आलेत. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे धावपळ चालू आहे आणि डॉट बॉल येईल. 30,000 रुपये प्रथम पारितोषिक. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 20,000 रुपये. निष्ठावंत चषकाची शेवटची मॅच. 12 संघातून हे 2 संघ इथपर्यंत आलेत. भव्य दिव्य असं आयोजन आज आपल्या परिसरामध्ये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सुरेश दादासाहेब लांडगे उपविभाग प्रमुख, त्यानंतर शिंदे साहेब आमचे प्रमुख, शिंदे साहेब विभाग प्रमुख. आज त्यांनी देखील या क्रिकेटचा आनंद घेतला. आमचे म्हात्रे साहेब या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेले. थर्ड मॅच दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. 1 रन मिळेल. स्कोर कार्ड हा बॉल देखील हलक्या हाताने ढकलला गेला. रन सिंगलने पुढे जाईल. कृष्णा इलेव्हन आणि गाव चॅम्पियन होईल का? चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जो जिंकेल त्याची चर्चा होईल, त्यामुळे जिंकणं गरजेचं आहे आणि जिंकल तर तुमचा बोलबाला अगदी तसाच राहील. आपल्या गावात आपल्याला जिंकणं खूप गरजेचं आहे. जितेंद्र म्हात्रे आणि शौकत आपण विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. शौकत अली आपण स्टेजवरती उपस्थित राहायचंय. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर उपस बाहेर. व्हाईट बॉल. भावेश पाटीलला कुठेतरी मात्र इकडे दडपण पाहायला मिळतंय. आपल्या गावात आपल्याला चॅम्पियन व्हायचं. लवर बॉईज संघ देखील मॅच सोडणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेट मुंबईकरांचा एक लाडका खेळ आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. अमित तिकडे होते. होल्डर आणि होल्डरने होल्डर लावलाय तिकडे. अगदी हेअरस्टाईल पण वेगळी करून आलेत. वेल स्टॉप. अगदी थोडाफार करण अंबाला सारखा दिसतोय. खूप चांगला बॉल अडवला तिकडे होल्डरने. आणि पहिली ओव्हर संपली आहे. स्कोर कार्ड पाहिलं तर 8 रन झाले धावफलकावरती. म्हणजे लवर बॉईज संघ देखील मॅच मध्ये आलाय कारण की स्कोरचा ग्राफ वरती गेलाय. दुसरी ओव्हर घेऊन बॉलिंग साठी आपण पाहिलं तर हरिशंकर 2 प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला हरीने. हरीने पाठवलंय सर्वांना घरी. ज्याचं नाव आहे हरी. ज्यांनी चांगली बॉलिंग केली आपल्या गावात आणि चांगला स्पेल टाकला हरीने. तर महाशिवरात्रीचा देखील उत्सव आपल्या गावामध्ये एक मोठा आहे. शंकराचं समोर देखील एक मोठं मंदिर आहे. 8 मार्चला सर्वांना आमंत्रण आहे. सर्वांनी या. खेळायला आलात तर तुम्ही आमच्या मंदिरामध्ये पण या. महाशिवरात्रीला मोठी जत्रा असते. तिकडे दर्शन पण घ्या. क्रिकेटचं आयुष्यभर खेळायचं आहे. त्यामुळे आमच्या अनेक गावामध्ये खेळण्यासाठी पण या आणि पाया पडायला पण या. महाशिवरात्रीला सर्वांना निमंत्रण आहे, आमंत्रण पण आहे. दुसरी ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर बॉलर हरीश स्ट्राईक एंडला बॅटर आहेत राजू. हा बॉल खूपच बाहेर टाकला गेला. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड मात्र तिकडे सिंगलने पुढे जात आहे. एक्स्ट्रा रन्स या मॅच मध्ये अनेक गावांनी कुठेतरी मोठ्या प्रमाणात टाकले गेले. त्यामध्ये एक्स्ट्रा रन्सला कंट्रोल करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. निष्ठावंत चषकाचा आज दिवस पाहिला गेला. अगदी दुपारपासून या क्रीडा स्पर्धेचा आपण सर्वांनी आनंद घेतला गेला आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा येऊन थांबले. मेगा फायनलची मॅच चालू आहे. कृष्णा इलेव्हन आणि गाव त्यांच्या विरुद्ध लवर बॉईज अशी फायनल मॅच. संडे फंडे सुपर संडे
आणि गावामध्ये फायनलची मॅच आपण पाहतोय. या बॉलवर देखील दिशेचा प्रयत्न केला गेला. जतीन गावंड अफलातून कॅच आणि काय कॅच पकडली गेले. ह्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. संपूर्ण मुंबईमध्ये चेंबूरचं नाव आपल्या फिल्डिंगच्या जोरावर ज्यांनी केलंय. काय कॅच पकडली गेले. कॅच ऑफ द टुर्नामेंट अफलातून चेंबूरचा जॉन्डी आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा जतीन गावंडसाठी. काय अफलातून पण तिकडे डिक्लेअर आहे. काय एफर्ट्स दाखवले जतीनच्या एफर्टसाठी एकदा टाळ्या वाजवल्या. कारण की ज्यांनी संपूर्ण चेंबूर मधचं नाव अगदी संपूर्ण महाराष्ट्रात फिल्डिंग मध्ये करताना पाहिलं गेलं. काही जण बॅटिंगसाठी प्रसिद्ध असतात, काही बॉलिंगसाठी प्रसिद्ध असतात, पण जतीन गावंड एक असा खेळाडू आहे आपल्या फिल्डिंगसाठी संपूर्ण मुंबईत प्रसिद्ध आहे. युट्यूबवर आमचे अमित माने यांच्याकडून कॅश प्राइज असणारे 500 रुपये जतीनच्या एफर्टसाठी. त्यानंतर टीडीएस आणि जीएसटी कट करून दिलं जाईल. आमचे युट्यूबर अमित माने यांच्या पण युट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या. थँक्यू अमितजी. हरीश या बॉलवर देखील चांगला बॉल पकडला गेलाय आणि बॅटरला मैदान सोडावं लागेल. गुड बॉल. 13 रन झाली धाव फलकावरती. विवेक येतात नवीन बॅटर. 4 बॉल 13 झालाय. खूप चांगले एफर्ट्स पाहिले गेले जतीनने. पण ही मॅच देखील तशी रंगेल का? कोण जिंकेल? कृष्णा आणि गाव जिंकणार की लवर बॉयज जिंकेल? बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मातवर हरी. स्ट्राइक एंडला विवेक आहेत बॅटर. या बॉलवर देखील फ्लिक केले गेले. चांगला फटका पाहायला मिळाला. प्रणय तिकडे होते आज. प्रणय, रिजवान, जतीन चांगली त्यांची मैत्री आहे. भावेश आणि आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळायचं आहे. आपल्या गावाचं देखील नाव झालं पाहिजे आणि त्यासाठी एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र थांबणार नाहीये. समोर दिशेला 4 रन मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळाला बॅटर हरीशने. हरीश बोलते आणि 18 झाला धाव फलकावरती. 18. दोन ओव्हर संपल्यात. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. शेवटचे काही 12 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. स्कोर कार्ड कुठेतरी थांबवलाय आणि चौकार आला. हरीशने चांगला स्ट्रोक खेळले गेले. त्यामुळे लवर बॉईज संघ देखील मॅच सोडणार नाहीयेत. दुसऱ्या डावामध्ये कितीचं टार्गेट येईल, कोण जिंकेल, कोण हरेल यावर देखील सर्वांची नजर आहेत या मॅच मध्ये. शेवटची मॅच आज आणि गावामध्ये आपण पाहतोय. क्रीडा महोत्सव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत चषक. 12 संघांमधून अगदी 12 चेंबूरचे विविध भागातून खेळाडू आले. 18 बॉलिंग साठी अभिजित. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर तिकडे संधी निर्माण झाले आणि थर्ड अंपायर असणार आहे. आम्ही कळवू तुमच्यापर्यंत. अमित दादूस यांच्याकडून मात्र कॅश प्राइज असणारे 500 जतीनच्या एफर्ट साठी. त्यांचा पण आभार आहे.
अँड इट इज आउट. बॅटरला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या रूपामध्ये. अठरा धावा झाले धाव फलकावरती. एक विकेट गेली आहे. अभिजितने पहिल्याच बॉलवरती एक चांगली रनआउटची विकेट मिळवली आहे. शफिक नॉन स्ट्रायकला शफी येतात बॉलिंगसाठी. अभिजित 18 वरती 2 विकेट गेलेत. त्यामुळे टीम कृष्णा 11 संघ देखील मॅच मध्ये आले. एक बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. संधी निर्माण झाली नॉन स्ट्राइक एंडला आणि 1 रन तिकडे मिळेल. अगदी एका बॉल पकडण्यासाठी अगदी 3-4 रन तिकडे कव्हरला आले. बट रन मिळेल. 19 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी अभिजित स्ट्राइक एंडला बॅटर शफी आहेत. रन करावे लागतील. टीम लवर बॉईज संघाला देखील एक चांगलं टार्गेट उभं करावं लागेल. या बॉलवर देखील चांगली पिचिंग पाहायला मिळते अभिजितच्या माध्यमातून. गुड बॉल येतोय डॉट बॉल. 19 रन वरती 2 विकेट गेली आहेत. या बॉलवर देखील एक चांगली पिचिंग. क्या बात आहे. अभिजितची ओव्हर मात्र टीम मध्ये मॅचला घेऊन आली आहे. आपल्यातून बॉलिंग करत असताना अभिजित मॅच मध्ये आपण टीमला कमबॅक केलंय. म्हणजे 2 ओव्हरमध्ये स्कोर होता बट या ओव्हरमध्ये स्कोर दाबला गेला अभिजितने. या बॉलवर देखील दांडी उडवले गेले. ऑफ ब्रेक आणि बॅटरला मैदान सोडावं लागतं. गुड बॉलिंग अभिजित. बॅक टू बॅक चांगले डॉट बॉल पाहिले गेले. विकेट पण मिळवली आहे. त्यामुळे अभिजितची ही ओव्हर कृष्णा 11 आणि गव संघाला मात्र मॅच मध्ये घेऊन आली आहे. एकोणीस रन वरती आपण पाहिलं तर 2 विकेट गेली आहेत. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अर्जुन नवीन बॅटर अर्जुन येतात. अभिजितने एक चांगली बॉलिंग टाकली आहे. खूप महत्वाचा बॉल असणार आहे हा देखील. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला फक्त तिकडे रन. गुड बॉलिंग अभिजित. अवघ्या या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 2च रन खर्च करत असताना एक चांगला स्पेल टाकला गेला. गुड बॉलिंग अभिजितचा एक चांगला स्पेल. 20 रन झाले. 3 विकेट गेलेत आणि 3 ओव्हर संपल्या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी जतीन गावण. जतीनचा हॅट्रिक घेतली तर अमित दादूस यांच्याकडून 1000 रुपये असणार आहेत. हा बॉल देखील आतमध्ये आणलाय. चांगला ब्रेक पाहिला गेला जतीनच्या मधून. शेवटची ओव्हर आहे आणि खूप महत्वाची ओव्हर असणार. जतीनला माहिती आहे जर आपण सेफ ओव्हर टाकली तर चांगलं क्रिकेट आपण जिंकू शकतो. त्यामुळे आपल्या हे 5 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत. 21 रन झालेत. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 1 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. 22. या बॉलवर आपण पाहिलं मैदान सोडवा गेलं. बॅटरला जतीनची चांगली ओव्हर पाहायला मिळते. नो बॉल आहे. बॉल काउंट, रन काउंट, विकेट पण काउंट आहे. बाईक कोणाची असेल तर योग्य त्या ठिकाणी पार्क करा. तिकडे ट्रॅफिक जाम होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. बॅटर अरोबोल येतात स्ट्राइक एंडला. या बॉलवर देखील फटका फसला गेला. मोठा स्ट्रोक खेळले गेलेत. रन मिळणार नाहीये. मैदान सोडावं लागेल बॅटरला.
आणि टीम लवर बॉईज संघ देखील या मॅच मध्ये कुठेतरी डगमगली आहे. ट्वेंटी 23 रन झालेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहिला गेला. रिव्ह्यू असणार आहे व्हाईट बॉल साठी. आणि व्हाईट बॉल आहे बट स्टंपिंग पण आउट असणार आहे बॅटर. आणि हॅट्रिक कंप्लीट केले जतीनने. अमित दादू यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चार बॉल आणि स्कोर 24 रन झालेत. साहिल येत आहेत नवीन बॅटर. जतीनची एक चांगली ओव्हर पाहायला मिळते. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जतीन. काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. चांगली पिचिंग करावी लागेल. हा बॉल देखील अफलातून बॉलिंग पाहायला मिळते. इकडे बॅटरला मैदान सोडावं लागेल. जतीनने एक चांगली बॉलिंग केली. आपल्या गावासाठी आज क्रिकेट खेळतोय. चांगला स्पेल टाकत असताना या मॅच मध्ये कृष्णेला आणि गाव संघ जिंकेल का त्यावर देखील सर्वांची नजर आहे. त्यांच्या विरुद्ध लवर बॉईज कोण चॅम्पियन होईल. शेवटचा बॉल आहे आणि स्कोर अगदी आमच्या समवेत महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष विद्याधर पाटील साहेब आपल्याला देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल आणि या दरम्यान विकेट येते. जतीन गावांची अफलातून बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 25 रन झाले आणि 26 टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता कृष्णा 11 आणि गाव संघाला. अफलातून 4 विकेट मिळवले. गुड बॉलिंग जतीन. आपल्या समवेत आपण पाहता महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष विद्याधर पाटील साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलात. आपलं पण अगदी मनापासून आभार आहे.
चला फिल्डिंग लावून घ्यायची टीम लवर बॉईज. चोवीस बॉल 26 रन करायचे मॅच जिंकण्याकरिता टीमला आपण पाहिलं तर कृष्णा 11 आणि गाव संघाला 24 बॉल 26 समीकरण आहे. एक विशेष सन्मान केला जाईल. मी सुरेश लांडगे साहेबांना विनंती करेल की विद्याधर पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष आणि सुरेश लांडगे साहेबांना विनंती करेल की आपण त्याचा एक विशेष सन्मान करायचा आहे. आज या क्रीडा स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल पाटील साहेब आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. आज महाराष्ट्र वाहतूक सेनेमध्ये देखील खूप चांगलं कार्य करतायत आणि आमचे सुरेश लांडगे साहेबांच्या हातातून आता त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. धन्यवाद पाटील साहेब, आपण देखील आज धावती भेट या क्रीडा स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपलं अगदी हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक आभार आहे. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होती. 24 बॉल 26 रन करायच्यात कृष्णा 11 आणि गाव संघाला ही मॅच जिंकण्याकरिता 24 बॉल मध्ये 26 रन करायच्यात. पहिलाच बॉल आपण पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रन आपण पाहिलं तिकडे इझिली एक मिळेल लेग बाईटच्या रूपामध्ये. बॉल टू बॉलची मॅच आता मात्र तिकडे पाहायला मिळेल का? निष्ठावंत चषक आज भव्य दिवस आयोजन चेंबूर आणि गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला. कॉलिंग दिले तिकडे भावेशने, नको भाऊ सिंगलच रन करू, हळूहळू करू, त्यामुळे डॉट बॉल येईल. लवर बॉईज जिंकेल की कृष्णा आणि गाव जिंकेल त्यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं बॅटरला आणि स्कोर कार्ड आपण पाहिलं तर सिंगल लेफुटीचा लेग बाईटच्या रूपामध्ये गुड बॉलिंग. पहिली ओव्हर देखील चांगले बॉलर टाकतायत विवेक. विकेट काढावे लागतील, डॉट बॉल काढावे लागतील. लवर बॉईज संघाला मॅच जिंकायची आहे तर मॅच बनवावी लागेल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून निष्ठावंत चषक आज एक भव्य दिव्य असं आयोजन क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेवटची मॅच आहे. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रथम पारितोषिक तब्बल 30,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 20,000 रुपये. आपल्याच गावातील खेळाडू जिंकतील का की लवर बॉय जिंकेल? आज अशी मॅच चालू आहे म्हणजे ट्रॉफी आपल्या गावातच राहील का? चांगली मॅच आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर विवेक स्ट्राईक एंडला. या बॉलवर देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर बॉल थोडा बाउन्स झालाय. पाच रन झाले. धाव फलकावर शेवटचा बॉल आहे विवेक यांचा. या बॉलवर देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. पहिली ओव्हर संपली आहे. रन पाहिले तर 6 रन झालेत. 18 बॉल मध्ये 20 रन करायचे मॅच जिंकण्याकरिता कृष्णा 11 आणि गाव संघाला. 18 बॉल मध्ये 20 रन करायचे. अठरा बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. बॉलिंग साठी परू येत आहेत. 18 बॉल 20. पहिल्याच बॉलवरती एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. बॉल मात्र थांबणार नाहीये. जतीनच्या बॅट मधून आपण पाहतो 4 रन साठी.
परफेक्ट स्ट्रोक खेळले गेलेत. कडक अगदी. आणि गाव मला असं वाटतं पूर्ण सपोर्ट केलंय. कोणी भिंतीवर बसलाय, कोणी मंदिरावरून मॅच बघताय. पण एक आपल्या गावातील संघ इकडे खेळतोय. सर्वजण एन्जॉय करतात. सर्व आमचे प्रेक्षक वर्ग, कृष्णा 11 आणि गाव, आज लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. भव्य दिव्याचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत चषक. 17 बॉल 16 रन करायच्यात मॅच जिंकण्याकरिता कृष्णा 11 आणि गाव संघाला. 17 बॉल मध्ये 16 रन करायच्यात. या बॉलवर एक सेन्सिबल फटका पाहायला मिळतो. हलक्या हाताने ढकललं आणि रन मात्र एकने पुढे जाईल. 11 धावा झाल्यात. सोळा बॉल मध्ये 15 रनची गरज आहे. हा बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल. इकडे देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल रन मिळतीये. चांगली बॅटिंग केली जतीन आणि भावेशने. या मॅच मध्ये दोघांनी अगदी मिळून एक चांगली इनिंग खेळली आहे. अजूनही 13 रन करायचे 15 बॉल मध्ये. इकडे देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा बाउन्स झाला. तिकडे डॉट बॉल येईल. 14 बॉल्स मध्ये 13 रन करायचे मॅच जिंकण्याकरिता. या बॉलवर चुकी आहे. वाईट प्लस आणि 15 धावा होतील धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र गोलंदाज. या बॉलवर देखील बॅटची हलकीशी काढा घेतली गेली आहे. अवघ्या 10 रनची गरज आहे. 13 बॉल मध्ये विकेट काढावे लागतील. जर लवर बॉईज संघाला मॅच जिंकायची तर विकेट काढणं गरजेचं आहे. पण भावेश आणि जतीन एक चांगले सेट झाले त्या मॅच मध्ये. चॅम्पियन कोण होईल? चांगला बॉल पाहायला मिळाला बट पंचांनी दंडित केला गेला. व्हाईट बॉल. डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर आम्ही कळवू तुमच्यापर्यंत. डॉट बॉल असणार आहे. जनार्दन म्हात्रे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण देखील या क्रीडा स्पर्धेसाठी आलात. जनार्दन म्हात्रे आपलं देखील अगदी मनापासून आभार आहे. बारा बॉल मध्ये 9 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता टीम कृष्णा 11 आणि गाव. मुळेत मॅच दिशेने 12 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे.
हरीश पहिलाच बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला गॅप मध्ये अफलातून स्ट्रोक खेळले गेलेत आणि रन मिळतील तिकडे 4. प्रॉपर क्रिकेटचा कॉपीबुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. कव्हरला अगदी हलक्यात ढकललं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. अगदी कव्हरच्या भरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आतमध्ये होता आणि अगदी गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट खेळत असताना बॅटर जतीन गावंड वेल प्लेड. रन मिळतात तिकडे 4 आणि अमित दादूस यांच्याकडून आपण बोलतो जतीन गावंड साठी 500 रुपये असणार आहेत. आमचे युट्यूबर अमित दादूस यांच्याकडून मात्र कॅश प्राइज असणार आहेत 500 रुपये. अवघ्या 4 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. या बॉल वेगळ्या अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि कुठेतरी आपण पाहिलं तर रन्स अमित दादूस यांच्याकडून मात्र कॅश प्राइज आहे जतीन साठी. या बॉलवर देखील एक चांगला फटका आणि मॅच जिंकवून दिले जतीन साठी. आपण पाहिलं तर अनिक गाव, कृष्णाईल अनिक गाव आणि अमित दादूस यांच्याकडून आपण पाहिलं तर एक चांगलं पारितोषिक. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. आणि कृष्णाईल अनिक गाव संघ आपण पाहिलं तर अमित दादूस यांच्याकडून 2000 रुपये असणार आहेत जतीन साठी. आज दादूस एवढंच प्रेम आहे भाऊ जतीन भाऊवर आपल्या. क्या बात है, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन कृष्णा 11.